आम्ही सरकारला अध्यक्षांच्या माध्यमातून प्रश्न लक्षवेधी त्या ठिकाणी विचारत असतो। काल काही प्रश्न ते सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आम्ही सरकारला विचारले होते, पण काल अधिवेशनामधल्याच काही आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे काल अधिवेशनामध्ये काही महत्त्वाच्या चर्चा झाल्या नाहीत। पण काही प्रश्न हे अध्यक्षांच्या कार्यालयाच्या माध्यमातून मंजूर झाले होते आणि काल पटलावर आले होते, पण दुर्दैवाने त्याच्यावर चर्चा झाली नाही। ते महत्त्वाचे असल्यामुळे काही गोष्टी या ठिकाणी मी मांडत आहे। काल 30वा नंबरचा प्रश्न, खरं तर अध्यक्षांना आम्ही विनंती करतो, काही महत्त्वाचे प्रश्न जे असतात ते तुम्ही 30व्या 35व्या 40व्या नंबरवर न टाकता पहिल्या 10 मध्ये टाकलं तर त्याच्यावर चर्चा तरी होईल। 30व्या नंबरचा प्रश्न होता, परभणी येथे एका व्यक्तीचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू, म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीतला हा विषय त्या ठिकाणी आम्ही मांडला होता। जेव्हा ही हत्या झाली होती, मृत्यू झाला होता, अनेक नेते तिथे गेले होते, माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा तिथे गेला होता। तिथे गेल्यानंतर कशा पद्धतीने सोमनाथचा मृत्यू झाला हे तिथे असणाऱ्या लोकांनी सांगितलं आणि लोकांचं मत आहे आणि आमचं सुद्धा मत आहे, याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे। आम्ही जेव्हा त्यावेळेस म्हणत होतो की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलीस कोठडीमध्येच झाला, त्याला बोलण्यात आलं। हा प्रश्न काल सरकारला जेव्हा विचारला तेव्हा सरकारने पोलीस कोठडीमध्ये झाला। त्याच्याच बरोबर सरकारने हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या विषयाच्या बाबतीत एक सेवानिवृत्त न्यायाधीश माननीय VL अचलिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे, पण या समितीने काय केलं हे अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही। त्यामुळे काल या प्रश्नाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष सोमनाथ सूर्यवंशीकडे पण देण्याचं आणि आणण्याचा आम्ही विचार त्या ठिकाणी केला आणि याच्या पुढे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही सर्व लढणार आहोत। आणला होता तो 12व्या नंबरला होता। त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणालो होतो की बीड जिल्ह्यातील हत्या झालेल्या प्रकरणातील संबंधित अटक करून कारवाई करण्याचा एक मुद्दा होता। काल धनंजय मुंडेंनी त्या ठिकाणी राजीनामा दिला, तो विषय तिथं संपायचा नाही, त्यांना FIR मध्ये सह आरोपी करा अशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। ते त्या बाबतीत काय होईल बघू, पण आम्ही विचारलं होतं गेल्या 10 महिन्यामध्ये बीडमध्ये किती मर्डर झाले हे तुम्ही त्या ठिकाणी सांगा। 10 महिन्यामध्ये 36 खून हे बीडमध्ये तिथे झाले आहेत आणि त्याच्यामध्ये नावं कोण आहेत? महादेव मुंडे, बानगर, तसंच घरबुडे, आंधळे, म्हणजे काही लोक संतोष देशमुखचा विषय आपण जेव्हा लावून धरत होतो तेव्हा जातीवादाचा विषय त्या ठिकाणी आणत होते, पण ही नावं आपण बघितली आणि असे कितीतरी बघितले तर अनेक समाजाच्या लोकांवर तिथं अन्याय झाला, त्यांचा हा सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे। त्याच्यामध्ये खोलात जाऊन याच्यावर कुठेतरी डिटेलमध्ये जाऊन इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे असं आमचं मत आहे। आणि त्यावेळेस आम्ही बोललो होतो की हा वाल्मिक कराड फोन करायचा की याला शस्त्र परवाना द्या, त्याला शस्त्र परवाना द्या, तेव्हा तिथं असणाऱ्या सरकारने आम्हाला सांगितलं की हे काही हवेत बोलत आहेत। 206 लोकांना त्या ठिकाणी शस्त्र परवाने दिले होते फक्त फोनवर। मग आम्ही जेव्हा हा प्रश्न तिथं विचारला तेव्हा सरकार म्हणते त्यातले 109 का 10 लोकांचे शस्त्र परवाने आम्ही कॅन्सल केले। म्हणजे आम्ही मुद्दे मांडत असताना त्या ठिकाणी मांडत होतो, पण सरकार फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न तिथं करत होते। त्यामुळे संतोष देशमुखांना न्याय देत लोकांना जिथं त्या ठिकाणी मर्डर झालाय त्यांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय देण्याची जरूरत आहे। त्याच्याच बरोबर हा जो वाल्मिक कराड आहे त्याच्या विरोधात अनेक लोकांना आवाज उठवायचा आहे। त्यामुळे बीडच्या लोकांना मी विनंती करेल की आता कुणी तिथं घाबरू नये। मर्डर झाला असेल, हाणामारी झाली असेल, जर वाल्मिक कराडच्या विरोधात तुम्हाला त्या ठिकाणी पुढाकार घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या, अख्खा महाराष्ट्र हा तुमच्या बरोबर आहे, या ठिकाणी आम्ही सर्वजण सांगतो। त्यानंतर रायगड रेप बद्दल आम्ही विषय सरकारला विचारला होता, ज्याच्यामध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला, दुर्दैवाने तिचा त्या ठिकाणी खून सुद्धा झाला होता। आम्ही प्रश्न विचारला होता की त्या बाबतीत काय सरकारला म्हणायचं आहे
आणि आम्ही हेही विचारलं होतं की तिच्यावर बलात्कार झाला होता आणि मर्डर झाला होता का, तर दुर्दैवाने असंवेदनशील गृह मंत्रालयाच्या माध्यमातून आम्हाला जे उत्तर आलं हे अंशतः खरे आहे. म्हणजे आम्हाला कळत नाही की त्या मुलीवर रेप झाला, तिचा मर्डर झाला, याच्यामध्ये काय म्हणजे सरकार महिलांच्या बाबतीत किती संवेदनशील आहे हे या ठिकाणी या माध्यमातून कळतं. पुण्यामध्ये त्या ठिकाणी ठोस पावलं घेतलेली आपल्या सगळ्यांना दिसत नाही. शक्ती कायदा आणला पाहिजे असं आम्ही सगळेजण म्हणतो, पण अशा पद्धतीने सरकार जर उत्तर देत असेल तर म्हणजे ते अतिशय दुर्दैवी गोष्ट असं आपल्याला म्हणावं लागेल. शेवटचा मुद्दा, काल आम्हा सगळ्यांना म्हणजे सर्व आमदारांना विनंती करण्यात आली आहे सरकारच्या माध्यमातून की छत्रपती संभाजीराजेंवर जो पिक्चर केला गेला आहे छावा, तो पिक्चर बघण्यासाठी आयनॉक्स थिएटरमध्ये संध्याकाळी 5 का 6 वाजता आम्हाला जायचंय. तिथं कोण कोण येणार आहे, तर तिथं मुख्यमंत्री येणार आहेत, तिथं दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत, मंत्री येणार आहेत आणि सर्व आमदार असतील असं सांगण्यात आलेलं आहे. मी स्वतः तो पिक्चर बघितलेला, तो पिक्चर बघून मी भावनिक झालेलो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं गेल्यानंतर तो पिक्चर बघत असताना जेव्हा आम्ही भावनिक होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जे या महामानवांच्या विरोधात जो कुणी अख्खा महाराष्ट्र एकत्रित येत असतो आणि आम्ही सुद्धा हेच म्हणतोय की जी व्यक्ती महामानवांच्या विरोधात बोलते त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तेव्हा आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीचा पिक्चर बघायला जात असतील तर आमदार म्हणून नाही पण नागरिक म्हणून मी या ठिकाणी म्हणतो, तो तुम्हाला हक्क आहे का, हा विचार त्या ठिकाणी या सगळ्या मंत्र्यांनी तिथं केला पाहिजे. त्याचं मुख्य कारण म्हणजे राहुल सोलापूरकर नावाचा जो माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात तिथं त्यांनी वक्तव्य केलं, त्याचा विरोध आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केला. हे करत असताना सुद्धा सरकारने ठीक आहे छातूर मातूर तिथं काही वक्तव्य केलं, पण 10 दिवसानंतर या राहुल सोलापूरकरला पुणे महानगरपालिकेमध्ये सांस्कृतिक धोरण बनवण्यासाठी, म्हणजे ज्याची कुठलीच लायकी नाही, जो मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या लायकीचा आहे, त्याला महापालिकेचे सांस्कृतिक धोरण बनवण्याची समितीमध्ये त्या ठिकाणी घेतलं गेलं. म्हणजे मूर्खपणा बघा या सरकारचा की अशा व्यक्तीला त्या ठिकाणी जबाबदारी भरती करून घेणार नाही अशी ती परिस्थिती आहे. त्याच्याचबरोबर कोरटकर नावाचा एकदम वेडा माणूस नागपूरचा स्वतःला खूप शहाणा समजतो. आता हा माणूस कोण आहे, तर हा डील मेकर आहे, हा कुठेतरी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे, हा डील बनवतो. म्हणजे मंत्रालयामध्ये सामान्य लोकांना एंट्री नाही, पण या कोरटकर आला, कुठल्या गाडीत आला, रोल्स रॉयस असू 10 कोटीची नाही तर कुठे, त्याला लगेच त्या ठिकाणी आत घेतलं जातं, कुठल्याही मंत्र्यांकडे तिथं जायला मिळतं. कोरटकर कोण, तर महागड्या जाहिराती करणारा. म्हणजे असं म्हणलं जातं मुख्यमंत्री साहेबांचा एकदम खासम खास लहानपणीपासूनचा मित्र. माझं म्हणणं आहे की मित्र आहे म्हणून त्यात काय हे नाही, पण माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेब हे मित्रांचे मुख्यमंत्री नाहीत, मुख्यमंत्री साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. आणि कोरटकर छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अशा काय लेवलला जाऊन बोललाय ते आम्हाला बोलता सुद्धा येत नाही. त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही, त्याला तुम्ही पोलीस प्रोटेक्शन देता आणि पोलीस प्रोटेक्शन असताना हा महाशय मध्य प्रदेशमध्ये तिथं पळून जातो. त्या बाबतीत तुम्हाला काय करता येत नाही, त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकत नाही, त्याच्यावर तुम्ही जेलमध्ये टाकू शकत नाही. त्याच्याकडे 10 कोटीची रोल्स रॉयस आहे. आता ही रोल्स रॉयस कोणाची, तर ही 4700 कोटी रुपये लुटणाऱ्या पुण्यातील समृद्ध जीवन ग्रुपचा जो मालक आहे महेश मोटेवार, याची WB02 AB0123 नावाची 10 कोटीची रोल्स रॉयस आहे. ही कोणाकडे, ही ईडीकडे आणि सीबीआयकडे. आता ईडी आणि सीबीआयच्या ताब्यात असलेली गाडी बाहेर कशी येते आणि हा महाशय कोरटकर का कोण आहे त्याच्याकडे ती गाडी कशी येते, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे त्याचा हा कोरटकर पोहोचलेला माणूस आहे, राज्यातल्या मंत्र्याच्या जवळ आहे आणि केंद्र. त्यामुळे मी या सरकारच्या माध्यमातून आत्ताच्या आत्ताच पोलीस कोठडी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व नेते जे पिक्चर बघायला चालले छावा, त्यांना मला असं वाटतं की एक नागरिक म्हणून
तो त्या ठिकाणी त्यांना हक्क नाही, कारण तुमच्याकडे एवढी पॉवर आहे, तुमच्याकडे एवढे सारे आमदार, प्रशासन तुमचं ऐकत नसेल आणि कोरटकरला जर तुम्ही पकडू शकत नसाल तर मला असं वाटतं की सरकार चालवण्याची तुमची सुद्धा लायकी नाही। त्यामुळे एक नागरिक म्हणून विनंती करतो की त्याला आधी कोथरीत घ्या आणि मग त्या ठिकाणी तुम्ही पिक्चर बघायला जावा, असंच या ठिकाणी विनंती। त्याच्याबरोबर अनेक फोटो आहेत लहानपणीपासून मोठ्या मोठ्या नेत्यांपर्यंत। आता हे जबाबदार आहेत मुख्यमंत्री, हे आता तरी सांगता येणार नाही, पण माझं एवढंच म्हणणं आहे की या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे, एवढीच विनंती या ठिकाणी करतो। रोहितजी, काल मुख्यमंत्री यांच्याकडून अशी माहिती मिळालेली आहे की जी सह आरोपी करा ही मागणी तुम्ही करताय, ती सह आरोपी करण्यासाठी चार्जशीटमध्ये कुठेही धनंजय मुंडे यांचं नाव नाही, त्यामुळे त्यांच्यावर त्यांना सह आरोपी करता येणार नाही। कालपर्यंत ते नव्हतं, कारण का ते मंत्री होते, त्यांचा दबाव पोलीस प्रशासन होता, आता ते मंत्री राहिलेले नाहीत, त्यामुळे FIR मध्ये आपल्याला ऑल्टरेशन नंतर नक्कीच करता येईल। त्याच्याचबरोबर त्यांच्या ऑफिशियल म्हणजे मंत्र्याच्या ऑफिशियल बंगल्यावर पैसे कसे काढायचे, एक्सटॉर्शन कसं करायचं कंपनीकडनं, आणि तिथून हे सगळं सत्र त्या ठिकाणी पुढे झालं, ती बैठक त्यांच्याकडे झाली। तर मास्टर माइंड हा वाल्मिक कराड तर आहेच, पण वाल्मिक कराडचं पण मास्टर माइंड धनंजय मुंडे आहे का बघण्याची खऱ्या अर्थाने आता जरूरत आहे। आणि खोलात जाऊन पर्यंत नाव शंभूराजेंवर तो चित्रपट आला, त्यामुळे आता देशभरात जगभरामध्ये त्यांची जी ख्याती आहे ती जाताना आपल्याला पाहायला मिळते। पण सगळ्यात महत्त्वाचा एक ड्रॉबॅक या निमित्तानं पाहायला मिळतोय की संभाजी महाराजांच्या बद्दलची काही पुस्तकं आहेत, मग रामगणेश गडकरींच्या नाटकातले काही संवाद असतील, त्यांची ती सरकारने छापलेली पुस्तकं आहेत, अतिशय भयानक पद्धतीचं तिथं संभाजी महाराजांबद्दल लिखाण करण्यात आलेलं आहे, ती सरकारनं छापलेली पुस्तकं आहेत। अशा पुस्तकांसंदर्भात तुम्ही काय भूमिका घेणार आहात? नाही, असं झालं, अशा चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांच्या पुस्तकं जर सरकारच्याच माध्यमातून दिली जात असतील तर त्याचा विरोध आम्ही सुद्धा करणार। आम्ही अध्यक्षांना विनंती करेल, मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की अशी पुस्तकं जर छापली जात असतील गडकरी आणि ते जे कोणी लेखक आहेत त्यांच्या नावाची, त्या ठिकाणी ताबडतोब बंद केले पाहिजे। आणि जे कोणी आमदार या विषयासाठी उभे राहतील ते आमचे विरोधक असले काय तरी मित्र म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर राहू, कारण शेवटी अशा चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांच्या विरोधात उभा राहण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी असतील ती ताबडतोब बंद झाली पाहिजे। आणि ती जर सर्क्युलेशन मध्ये आत असतील कुठेही दुकानात असू नये तर कुठेही ते ताबडतोब काढली गेली पाहिजे, अशी विनंती आम्ही सरकारला नक्कीच करू। एक आरोप होतोय की ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी विरोधक असतील किंवा इतर जे लोक आहेत ती एकवटली होती, सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीमध्ये असं होताना पाहायला मिळत होता। कस्टोडियल डेथ झालाय, जो शवविच्छेदन अहवाल आला होता त्यात सुद्धा मल्टिपल इंजुरीज मुळे हा डेथ झाली अशा पद्धतीचं नमूद केलंय। नाही, हा विषय महत्वाचा असल्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल तर काल मी स्वतः आणि आव्हाड साहेबांनी सुद्धा माझ्या त्या प्रश्नाला पाठिंबा दिला। तो विषय मी स्वतः त्या ठिकाणी सरकारला विचारला होता, त्याच्यावर जाब विचारणार होतो की काय झालं, पण कालचा हाऊस न चालल्यामुळे आणि म्हणजे काल जर आपण बघितलं म्हणजे जे अबू आझमी आहेत आता त्यांना मुद्दामून कोणीतरी बोलायला लावलं का काय झालं, म्हणजे या पवित्र भूमीमध्ये औरंगजेबचं गुणगान कोण गात असेल तर त्याचा विरोधच आपण सगळ्यांनी केला पाहिजे। पण हे वातावरण गरम होत असताना अबू आझमी एकदमच त्या ठिकाणी उठले आणि असं काहीतरी पत्रकारांना बोलले की त्याच्यामुळे अशी आता चर्चा सुरू झालेली आहे की सगळ्यांचं लक्ष मेन विषयाकडे न जाता हे कुठेतरी दुसऱ्याच विषयाकडे जावं यासाठी त्यांनी तो प्रयत्न केला का, आणि ते सगळ्या गोष्टी झाल्यामुळे कालचा हाऊस चालू शकलं नाही आणि ते न चालल्यामुळे आम्हाला हा मुद्दा मांडता आला नाही। पण सोमनाथ सूर्यवंशीचा मुद्दा सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा आहे, त्याच्या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत आहे। आणि राहिला अबू आझमीचा प्रश्न, आम्ही म्हणजे माझ्या लेवलला नाही पण आमच्या नेत्यांच्या लेवलला त्यांना विनंती करून आम्ही नक्कीच अखिलेश जाधव सांगणारे त्यांना जर बदलता आलं तर ते तुम्ही बदलावं। अबू आझमीवर सामनामधून सुद्धा अग्रलेखामधून टीका जी आहे ती करण्यात आली होती की हे सरकारची भूमिका अबू आझमी नेहमी अबू आझमी असंच काहीतरी करतात असं लोक म्हणायला लागलेले आहेत। मला तर अबू आझमींना विनंती करायची की तुम्ही जेव्हा एखादं स्टेटमेंट देता मतदारसंघाचा विचार करून तुम्ही स्टेटमेंट कशाला देता, मग तुम्हाला कुठलाही अधिकार नाही की तुम्ही राज्याचे SP अध्यक्ष आहात। मालादो साहेबांना सांगायचे विनंती करायचे, असा जो माणूस फक्त स्वतःचं हित बघतो, एखाद्या स्टेटमेंटच्या माध्यमातून सरकारला फायदा व्हावा, एखाद्या महत्वाच्या विषयातून फक्त लक्ष विकेंद्रीकरण त्या ठिकाणी व्हावं, यासाठी जर फक्त यांचा वापर केला जात असेल
ते या महाशयांना घरी बसवा, अध्यक्षपद घालवा आणि एखाद्या चांगल्या होतकरू व्यक्तीला त्या ठिकाणी एसपीचं अध्यक्षपद या महाराष्ट्राचं द्यावं, एवढीच विनंती त्या ठिकाणी करणार. मुंडेंचा राजीनामा हा मुख्यमंत्र्यांच्या संपूर्ण धमकीनंतर झालेला आहे. धनंजय मुंडे पूर्वी राजीनामा देण्याच्या भूमिकेवरती ठाम नव्हते, परंतु मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस धमकी दिली की तुम्हाला मंत्रिमंडळातून काढण्याच्या संदर्भात राज्यपालांना पत्र दिलं. हे बघा, हे फक्त आता नरेटिव्ह सेट केलं जातंय मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाकडनं. मुख्यमंत्री हे 3 महिन्यापासून मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्याची ताकद काय हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. मुख्यमंत्र्याला जर 3 माझा मित्र म्हणजे त्या ठिकाणी निर्णय घेतला असता आणि त्यांच्याकडे एवढी ती बसवण्याची ताकद आहे, बरं तुम्हाला काही सुचलं नाही. आता तुम्ही 3 महिन्यानंतर तुमचं कार्यालय म्हणतं की मुख्यमंत्री आधीपासून त्या ठिकाणी सांगत होते, बोलत होते, धमकी देत होते. मग 3 महिन्यापूर्वी धमकी द्यायला तुम्हाला कुणी थांबवलं असतं? जर दिली असती तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं. 3 महिने तुम्ही सगळे झोपला आणि लोकांनी हा विषय हातात घेतला. लोकांनी वातावरण गरम केलं, देशमुख परिवाराने वातावरण गरम केलं, संघर्ष केला, मग तुम्हाला गुडघ्यावर यायला लागला आणि त्या ठिकाणी तुम्हाला राजीनामा घ्यावा लागला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मला परत एकदा सांगायचंय, तुम्ही मित्रांचे मुख्यमंत्री नाही, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय हा तुम्हाला घ्यावाच लागेल, पण उशिरा घेतला म्हणजे त्याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी काळं बेरं आहे असं आमचं सगळ्यांचं. महाविकास आघाड्यांनी विरोधी पक्ष नेत्या पदासाठीचं पत्र दिलं अशी माहिती मिळते. भास्कर जाधव यांचं नाव सजेस्ट करण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळते, परंतु भास्कर जाधव यांच्या नावावर पक्ष नेता नियमांवर बोट ठेवून दिला जाणार नाही अशी शक्यता वर्तवली. त्यांनी निलंबन केलं होतं भाजपच्या सदस्यांचं, त्यामुळे भाजपचं बघा, माझं एकच मत आहे. मला जे कळालेलं आहे, मी फक्त आमदार पदाधिकारी नसल्यामुळे त्या विषयामध्ये खूप मला जास्त माहिती नाही, पण आमच्या पक्षाचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, उद्धव ठाकरे साहेब हे सगळे आधी बसले, चर्चा झाली आणि त्यानंतर एक नाव पुढे आलं आणि ते नाव अध्यक्ष महोदयांपर्यंत त्या ठिकाणी दिलं गेलं. ते होतं भास्कर जाधवांचं नाव. तसं झालं असेल म्हणजे आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली असेल आणि भास्कर जाधवांच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा आहे. कारण एकदम चांगलं नाव हे सर्व पक्षांनी पुढे केलेलं आहे. लढणारा व्यक्तिमत्व आहे आणि अध्यक्षांना तिथं दुसरा कुठला अधिकार नाहीये आणि तो 10% फॉर्म्युला जो सांगितला जातो तो पूर्णपणे चुकीचा आहे. जर कोणी एखादा व्यक्ती पुढे येत असेल आणि सगळ्यांकडनं तो पुढे केला जात असेल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता द्यावाच लागतो. तो लोकांचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती, संविधानिक पद आहे आणि आम्ही त्याला त्या ठिकाणी पाठिंबा देतो. त्यामुळे खालच्या हाऊसमध्ये म्हणजे विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी भास्कर जाधवांचं नाव पुढे येत असेल तर कदाचित उद्या जाऊन वरच्या हाऊसमध्ये काँग्रेसचं नाव येऊ शकतं. आणि तिसरं जे लोक लेखा समिती आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार याचा एखादा आमदार त्या ठिकाणी अध्यक्ष होऊ शकतो. कदाचित असं समीकरण हे विरोधी पक्षाचं ठरलंय असं आपल्याला म्हणावं लागेल. परंतु रोहितजी, अशी सुद्धा माहिती कळते की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं 2.5 वर्षाची मागणी केलेली आहे विरोधी पक्ष नेत्यासाठी. आपल्याला याबद्दल काही कल्पना आहे का आणि राष्ट्रवादीला असं मिळावं असं आपल्याला वाटतं का? नाही, बघा, अधिकार आहे. शेवटी सगळ्यांनी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याची जरूरत आहे. जयंत पाटील साहेबांनी तो मुद्दा त्या ठिकाणी व्यक्त केला असेल नाही तर मांडला असेल तर त्याला नक्कीच काय नाही, 2.5 वर्ष असू नाही 1.5 वर्ष असू, तो सगळा विषय नंतर लवकरात लवकर तो मिळाला पाहिजे अशी विनंती नागरिकांच्या आणि विरोधी आमदारांच्या वतीने मी सर्वच आमच्या नेत्यांना त्या ठिकाणी करतो. महायुतीमधील एका मंत्र्याचा एक कारनामा समोर आलेला आहे की त्यांनी एका महिलेला स्वतःचे काही विविध फोटो पाठवलेत. या महिलेचं असं म्हणणं आहे की मला विनाकारण त्रास दिला जातो आणि तिने या संदर्भातली कारवाईची मागणी केली आहे. भाजपचा मंत्री असं माहित नाही, जर सरकार त्याच्यावर काय करत नसेल तर महिलेचं नाव न पुढे करता जर आम्हाला त्या विषयाबद्दल काही माहिती कळाली तर त्या महिलेला नक्कीच आम्ही न्याय देण्याचा प्रामाणिक त्या ठिकाणी करू. त्यामुळे असं आपल्याकडे काय असेल तर सांगा. पण एखादी महिला जर बोलत असेल माझ्यावर अन्याय झाला तर नक्कीच सरकारकडनं पक्ष, कार्यकर्ता, पदाधिकारी, मित्र न बघता कुठल्याही व्यक्तीला न्याय देण्याची भूमिका ही सरकारची त्या ठिकाणी असावी असं आमचं सगळ्यांचं मत आहे. त्याच्याचबरोबर काल एकदम महत्वाचा विषय आम्ही मांडला होता तलाठी भरतीच्या बाबतीत. तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी मी तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला असं सांगितलं होतं. तेव्हा विखे पाटील साहेब त्यावेळेस रेव्हेन्यू मिनिस्टर होते, त्यांनी सांगितलं होतं की रोहित पवारवर मी कारवाई करणार कारण रोहित पवार खोट. आजच्या सरकारला आणि आजच्या रेव्हेन्यू मिनिस्टरला त्या ठिकाणी बोलायचंय की
एक विषय नांदेडमध्ये झाला होता, त्याच्यामध्ये 1.5 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असा मुद्दा त्या ठिकाणी आम्ही मांडला होता आणि सरकारने मान्य केलेलं आहे की नांदेडमध्ये जी तलाठी भरती झाली त्याच्यामध्ये 1.5 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. माझं म्हणणं आहे त्यावेळेस सुद्धा आता सुद्धा तलाठी भरतीमध्ये 2,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. 2,000 कोटीची दलाली ही मंत्र्यांना नाहीतर अधिकाऱ्यांना नाहीतर त्यावेळेच्या सरकारच्या काही नेत्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहे. आता आम्ही जर म्हणत असू भ्रष्टाचार झालाय, आता नांदेडमध्ये सरकारलीच मान्य केलेलं भ्रष्टाचार झालेला आहे, तर हा 1.5 कोटीचा नसून महाराष्ट्राचा जर काढला तर हा 2,000 कोटी आहे, दलाली आहे. त्यामुळे ह्या सरकारचा खरा चेहरा आता हळूहळू लोकांसमोर त्या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे विखे पाटील साहेब आज तिथले मंत्री नसले तरी आजच्या या मंत्र्यांना बावनकुळे साहेबांना मला विचारायचंय, माझ्यावर तुम्ही कारवाई करणार होता, आता या लोकांवर आणि या सिस्टम मध्ये ह्याच्यावर त्या सर्व लोकांवर अधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंत तुम्ही कारवाई करणार आहे, तेवढी ताकद तुमच्यामध्ये आहे का हे लोकांना आणि खास करून युवांना दाखवून देण्याची विनंती या ठिकाणी मी करतो. आता एक शेवटचा प्रश्न, मंत्री जयकुमार रावल यांनी जवळपास रावळ चला चला बघितलं थांबतोय.